चर्चा काही नाहीये। हे बघा, संघर्ष होता मनोज दादा आज ठरल्याप्रमाणे जे काही आहे या ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावर आमरण उपोषणाला बसलेले आहेत, आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि याच्या बाबतीत ज्या मागण्या आहेत त्या मागण्याची दखल मी सरकारमधला प्रतिनिधी आमदार म्हणून सरकारला विनंती करणारे वेळ प्रसंगी मनोज दादा जरांगे पाटील जे आमच्या मराठा गरजवंत मराठासाठी त्या ठिकाणी लढा उभा केलाय त्यांच्यासाठी सरकारमध्ये आणि दादांमध्ये मला जर का एक दुवा होता आलं तर तो निश्चितपणाने होण्याची त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न मी करणार। हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं जे काही आहे आज एक दिवसाची मुदत सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी हे आंदोलन उपोषण करण्यासाठी दिली गेलेली आहे। ती मुदत सरकारने वाढवावी अशा पद्धतीचं पहिलं माझी एक भूमिका एक आंदोलन करते दादा आणि सरकारमध्ये त्या ठिकाणी असणार आहे। ती मुदत वाढली पाहिजे कारण एका दिवसामध्ये सगळ्या गोष्टी जे काही आहेत ते होत नसतात, त्याच्यामुळे ही मुदत वाढवण्यासाठी मी प्रयत्न करणार। नाही, आता तुम्ही असं कुणाचंही नाव घेऊ नका। माझी विनंती आहे मीडियाला की आता तो विषय संपलेला आहे। इथं आमरण उपोषण आंदोलनाचं हत्यार जे काही आहे गरजवंत मराठ्यांच्या बाबतीतलं जो काही कळीचा मुद्दा आहे आरक्षणाचा, त्यासाठी मनोजदादांनी हत्यार उपसलेलं ते आपल्याला उपोषण याच्यामधनं सकारात्मक असं आउटपुट आलं पाहिजे, याच्यासाठी आमच्या सरकारचा प्रतिनिधी असं काही नाहीये। सरकारने या आंदोलनाची दखल ही घेतलेली आहे, सरकारी दखल घेईल आणि ज्या मागण्या आहेत त्याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी सरकार घेईल। निश्चित घेणार। याच्यामध्ये सरकार सगळ्या गोष्टीचं नियोजन करतंय, विचार करतंय आणि सकारात्मक निर्णय याच्या बाबतीत होणार आहे। अदखल पात्र लोकांचं नाव विनंती आहे माझी की इथं घेऊ नका, कारण उगाच आधीच वातावरण कलुषित दूषित करण्याचा प्रयत्न असे काही लोक करत असतात, त्याच्यामुळे तो विषय मी घेणार नाही। निश्चितपणानं सगळ्याला मी आव्हान कराल आपल्या माध्यमातून की हे गरजवंत मराठ्याचं त्या ठिकाणी आंदोलन आहे, याला सगळ्यांनी पाठिंबा पाठबळ द्यावं। हे बघा, मी काय सांगितलं की सरकारमधला मी एक प्रतिनिधी आमदार म्हणून त्या ठिकाणी तिथं माझी जी भूमिका मांडायची मी तिथं हो करतोय मी आव्हान। काय शिष्टमंडळ या बाबतीत मी म्हणतोय ना तुम्हाला, मी शासन दरबारी सरकारच्या दरबारी जे काय आहे प्रयत्न करणार आहे। मी बोललोय तशा पद्धतीनं त्या ठिकाणी मी दादांनाही बोललेलो आहे की आंदोलन गरजवंत मराठ्याचं याची दखल ही घेतली गेली पाहिजे आणि सरकार निश्चित दखल घेईल। याच्या बाबतीत सकारात्मक विचार जे काय आहे सरकारचा चालू आहे। आजच सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलन जे काय आमरण उपोषण चालू आहे। हे बघा, सरकारमधील उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा बोलतायत, वैयक्तिक अजितदादा बोलत नसतात, सरकारमधील उपमुख्यमंत्री म्हणून बोलतायत आणि ते सकारात्मक दृष्टिकोनातून सरकार याच्या बाबतीत निर्णय घेईल। आज शिष्टमंडळ निश्चितपणाने दादाला भेटायला येईल। हे बघा, मनोज दादांनी आल्या उपोषणाला बसायच्या पहिले जाहीर केलं, आव्हान केलंय। आपण जे म्हणताय ते मला असं चुकीचं वाटतंय। मनोज दादांनी आव्हान केल्यानंतर ज्या काही 4 व्हीलर आहेत, मोठ्या गाड्या आहेत, त्या पूर्ण
तुम्ही वाशीकडे घेऊन जा, तिथं पार्क करून या, अशा पद्धतीचं आवाहन केल्यानंतर आमचे जे काही लोक आहेत ते गाड्या घेऊन वाशीकडे जाऊन आता ते जे काय आहे रेल्वेनी लोकलनी असेल किंवा बसनी असेल ते या ठिकाणी येतील. मुंबईकरांना कुठली अडचण होणार नाही, त्रास होणार नाही, हा आमचा गरजवंत मराठा याची काळजी घेईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.